बसलेली आहे. ही जी ट्रेन होती काल संध्याकाळी 7ची होती, ती आता सकाळी 7ला ऑलमोस्ट जाणार आहे. सो थोड्याच वेळात ट्रेन येईल, तेव्हा भेटू. फायनली आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि ट्रेन कम्प्लीटली 13 तास लेट झाले आहे. आता निघाली पुणे स्टेशनवरून पुढं निघालेली आहे. सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही इथं स्टेशनवरती थांबलेलो होतो. सो फायनली आता 8 वाजले, तरी 8ला 5 मिनटं आहेत आणि आता ट्रेन निघाली इथून स्टेशनवरून. आणि लावण्या बिचारी दमून घरी जाऊया म्हणून झोपली ती. आता बघूया. खरं तर ट्रेन आम्ही काल 7ची केली होती, कारण मिस्टरांना मला सोडून रिटर्न यायचं होतं. पण आता त्यांना काही रिटर्न यायचं जमणार नाही, कारण संध्याकाळी ज्या पद्धतीनं ट्रेन लेट झाले ना, त्या पद्धतीनं बघितलं तर संध्याकाळी देखील घरी पोचायला आपल्याला किती वाजतील याचा अंदाज नाही. सो बघू, थोडं अपडेट करत राहीन तुम्हाला मी. आता जस्ट आमची जर्नी चालू झाले. पुढं थोडं जेव्हा कवर करेन ना, ती अपडेट मी तुम्हाला देत राहीन. खरंच माझे दोन्ही ट्रेनचे एक्सपिरियन्स खूप बेकार निघालेत, पहिल्या वेळेचा पण आणि आता सेकंड टाईमचा पण. आणि लावण्याचा तर हा पहिलाच एक्सपिरियन्स होता ट्रेनचा, पण ती आता दमून ना झोपून गेले शेवटी, कारण 3 वाजल्यापासून उठून होती ती पण, त्यामुळे आता ती झोपले. तर ती उठली तर पुन्हा मी दाखवते तुम्हाला ती काय करते, एन्जॉय करते की नाही काय माहिती, बघू आता थोड्या वेळाने. टाईममध्ये आपलं पहिलं डेस्टिनेशन आलं आहे, तर ती कुठं आलं, सातारा. साताऱ्याला आलो आहे. आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो पुण्यातून. आता 10:30 वाजलेत, आम्ही साताऱ्याला पोचलेलो आहोत. गुड मॉर्निंग. पापा बाहेर गेले, या म्हणा. तिला वेगळं वाटायला ते. पप्पा बाहेर उभा राहिले ट्रेनच्या बाहेर, तर तिला ना ते वेगळं वाटतंय. तर इथं काही जास्त वेळ ट्रेन थांबणार नाही आहे, फक्त थोड्या वेळासाठी थांबली होती. तर लगेचच नाही गेला तर ट्रेन 5 मिनिटामध्ये. लावण्याची पण झोप झाले. आता दिवसभर दंगा घालायला मोकळी झालेली आहे ती. आणि जसं मी म्हटलं की तर दंगा घालायला मोकळे झाले. सो ट्रेन चालू झालं लगेचच आहे ना, ती पप्पांसोबत फुल मस्ती करायला सुरुवात केली होती. जसं तुम्ही बघता इथे त्यांचं आता बॉक्सिंग खेळायचं चालू आहे. सो जशी घरी मस्ती करते तशी मस्त ट्रेनमध्ये मस्ती करते. नॉर्मली बसनं जाताना ना ती कंटाळून जाते, म्हणून आम्ही प्लॅन केलं होतं ट्रेननं जायचं. आणि फायनली ती एन्जॉय करते हे बघून खूप छान वाटतं, ट्रेन जरी डिले झालेली असली तरी देखील. आता ट्रेन मिरजमध्ये पोहोचते आणि थोड्या वेळासाठी थांबलेली आहे. मध्ये साताऱ्यानंतरनं काहीच शूट नाही केलं, असं कंटाळा आला ना की मस्तपैकी पडून राहिले. लावण्या पण उठलेली, थोड्या वेळ तिच्यासोबत मस्ती करत बसलो होतो. आणि आता मिरजमध्ये पोहोचले. अजून 2 स्टॉप लागतील. एक आहे घटप्रभा आणि नंतर मग बेळगावला पोहोचेल. तरी 4 तरी वाजतील कन्फर्म आहे. सकाळी पहाटे 3ला पोचायचे, आम्ही दुपारी 4ला पोचणार आहोत. कम्प्लिटली सगळं शेड्यूलच बिघडून गेलं आहे. ट्रेनवरती डिपेंड राहावं की नाही हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. आणि आज सुट्टी होती म्हणून ठीक आहे, पण सुट्टी नसती तर ट्रेनचा प्रवास कॅन्सलच करावा लागला असता आम्हाला, कारण डिले झाले त्यामुळं. आणि एकतर डे जर्नी म्हटलं ना मला तर नको वाटतं, पण यावेळेला ना डे जर्नीच आम्हाला करावी लागले. 8 वाजता निघालो तर 4 वाजता बरोबर पोहोचेन. 4 मी सांगते 4 म्हणून, आता एक्झॅक्टली किती वाजता काय माहिती, बघू. बेळगावमध्ये पोचल्यानंतर तुम्हाला सांगते किती वाजता पोचलं ते समजेलच. बट या सगळ्यामध्ये आहे ना, लावण्य मात्र जर्नी खूप एन्जॉय करते. आणि तिला ना बसनं ट्रॅव्हल केलं तर मोस्टली वॉमिटिंगचा प्रॉब्लेम होतो, मोशन सिकनेसमुळे आहे ना ती उलटी करते. पण ट्रेननं खूप छान एन्जॉय करत चालले. पण हा मला डे जर्नीचा मात्र कंटाळा आलेला आहे. पिलूसुद्धा मस्त उठल्यापासून छान खेळते. लावण्या कशानं चाललंय आपण? हो, लावण्याची नेलपेंट आहे का? येस. कोणी लावली? पापा की मामा? मामा लावले ना.
सो अशा पद्धतीनं हिच्यासोबत थोडाफार टाईमपास होते, त्यामुळे बोर नाही होत आहे. अदरवाईज डे जर्नी म्हटलं ना खरंच नको वाटतं प्रवास करायला. सो फायनली आम्ही आता बेळगाव स्टेशनवरती पोचलेलो आहोत. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी बोलले होते 4-4:30 वाजतील, तर बरोबर आम्हाला 4:20 झालेले आहे. तिथं प्लॅटफॉर्मवरती बरोबर पोचलो आहे आम्ही. आणि इथं समोरच आहे ही जी ट्रेन दिसते, ह्याच ट्रेननं आम्ही आता तर जस्ट आम्ही खाली उतरलेलो आहोत. आणि थोडासा मी लुक दाखवते बेळगावच्या रेल्वे स्टेशनचा, कारण माझ्यासाठी पण एक फर्स्ट टाईमच आहे. सेकंड टाईम आम्ही जेव्हा आलो, फर्स्ट टाईम जेव्हा आलेलो त्यावेळेला सकाळी लवकर आलो होतो. काय झालं, कुठं आली बाळ? आणि फायनली हा आहे बेळगाव स्टेशनचा लुक. सो यानंतर आम्ही डिरेक्टली आमच्या घरी जायला निघालो. ते काही शूट केलं नाही. आय होप तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल. सो